गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आहे क्रिसमस, तर सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला मेरी क्रिसमस। आणि आता मी बनवत आहे नाश्ता, तर नाश्त्यामध्ये बनवत आहे उपमा। तर सगळ्या व्हेजिटेबल्स भाज्या वगैरे छान अशा चिरून टाकलेल्या आहेत आणि आता हिवाळ्यामध्ये छान भरपूर अशा भाज्या येतात, तर म्हणून ना भरपूर भाज्या टाकून ना छान असा उपमा करून घेते मी। भाज्या वगैरे टाकून बनवला की छान वाटतो उपमा टेस्टला। तर चला आता उपमा बनवून घेते। तर मी उपम्यामध्ये ना गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवे वाटाणे, कांदा ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहे। आता या सीझनला भरपूर असं भाजीचं येतं आणि छान वाटतं असं सगळ्या व्हेजिटेबल वगैरे टाकून उपमा केला की। आणि त्यामध्ये मला आता कोमट पाणी सोडायचं आहे, म्हणून मी ते इथे करून ठेवलेलं आहे। कोमट किंवा गरम पाणी सोडलं रव्यामध्ये तर उपमा ना छान बनतो। बघा असा वाईट उपमा केला की भाज्या ना छान अशा टवटवीत दिसतात आणि खाण्याची मजा एक वेगळीच असते। तर छान अशी आता कोथिंबीर टाकून घेते। तर उपमा मी या भांड्यामध्ये ना काढून घेते, कारण कढई गरम आहे आणि आज चला आता छान उन्हात बसून नाश्ता करणार आहे, म्हणून म्हटलं गरम कढई नेण्यापेक्षा या भांड्यामध्येच काढून घेते। तर चला उपमा काढून घेतलेला आहे मी आणि आता वर जाऊन नाश्ता करूया। तर सक्षमला आम्ही पाणी वगैरे वर न्यायला लावलं, कारण आता वरच चाललेलो आम्ही नाश्ता करायला। तर चला मी नाश्ता घेऊन जाते वर, जाऊया मस्त उन्हामध्ये नाश्ता करायला। तर आम्ही वर आलेलो होतो आणि त्यानंतर मग छान चादर वगैरे टाकून घेतली तिथे आणि आता मस्त उन्हात बसून ना नाश्ता करणार, कारण ना भरपूर आता थंडी तर खूपच पडायला लागलेली आहे आणि दिवसेंदिवस ती थंडी वाढूनच राहिलेली आहे। तर माझ्याकडे ना समोर पोर्चमध्येही म्हणजे ऊन येत नाही आणि आली तरी फक्त त्या तुळशीजवळच त्या कोपऱ्यामध्ये थोडीशी ऊन येत असते। आणि मागच्या भागातही ना तिथे देखील 12:30-1च्या नंतरच ऊन येत असते। त्याच्यामुळे म्हणजे सकाळी थंडीच्या वेळेस काही ऊन मिळत नाही आणि वर ऊन येते, मात्र सकाळची वेळ ही कामाची वेळ असते, त्यामुळे वर काही येऊन बसू शकत नाही। म्हणून म्हटलं चला आज नाश्ता करण्याच्या निमित्तानेच वर जाऊन बसूया, म्हणजे थोडीशी ऊनही मिळेल आणि छान उन्हामध्ये बसून नाश्ताही होईल। तर बघा आकाशातनं छान असा प्लेनही गेला, वर येऊन बसलो त्यामुळे तो दिसला, नाही तर मग घरात राहिलं की आवाजच येतो। आणि छान ना आकाशामध्ये मस्त पतंगही उडून राहिलेले आहे। वर नाश्ता करायला आलो तर बाहेरच्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला मिळून राहिलेला आहे। आणि आज ट्युशनचे मुलं देखील सकाळीच येऊन गेले, कारण आज त्यांना ख्रिसमसची सुट्टी होती, त्यामुळे मग मी सकाळीच बोलावून घेतलेलं होतं त्यांना। आणि त्यासाठी सकाळी थोडा लवकर उठून घरातली आवरावर वगैरे सगळं करून घेतलं होतं मी। वर नाश्ता करायला बसलो तर मुलांनाही छान वाटत होतं, म्हणजे कधी कधी असा चेंजही बरा वाटतो। तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग कपडे वगैरे मशीनला लावून दिले होते मी। त्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता, स्वयंपाक करायला घेतला आणि आता स्वयंपाक वगैरे पण पूर्ण झाला। त्यानंतर मग जी स्वयंपाकाची नाश्त्याची वगैरे सगळी भांडी होती ती सगळी घासून घेतली मी आणि मग लगेच ओटा देखील सगळा स्वच्छ करून घेतला। तर काल यांनी ना या तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या मार्केटमधनं, तर चला आता थोड्या ना उकळायला ठेवते मी, कारण अशा उकळलेल्या छान वाटतात मीठ वगैरे टाकून पाणी टाकून। तर तशा उकळून घेते, म्हणजे आता तर नाही, आता तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे, जेवणं वगैरे होती, मात्र सायंकाळी 4-4:30च्या दरम्यान वगैरे खायला बऱ्या वाटतात या, म्हणजे थोडंसं निवांत बसूनच खाव्या लागतात, म्हणून आता उकळून ठेवून देते, म्हणजे मग नंतर मग खायला होतील त्या। कारण मग वेळेवर अजून गॅसवर ठेवा आणि ते व्हायला पण थोडा वेळच लागतो, थंड व्हायला पण। तर आताच मी त्या सगळ्या उकळून घेते आणि काही याचे मला थोडे दाणे पण काढायचे आहेत, तर ते काढून घेते,
तर आधी ना याला धुवून घेते मी. छान वाटतात आता या सीझनला, मस्त अशी येतात तुरीच्या शेंगा. तर या सीझनला भरपूर फळभाज्या, पालेभाज्या, तसंच या तुरीच्या शेंगा वगैरे येत असतात. तर सीझनला येणारं प्रत्येक फळ, पालेभाज्या वगैरे सगळ्या गोष्टी खाल्ल्याच पाहिजे. आणि हिवाळा म्हटलं की हेल्दी सीझन म्हटलं जातं. भरपूर प्रकारच्या पालेभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या वगैरे भरपूर येत असतात. तर या सगळ्यांना खाल्ल्याच पाहिजे, म्हणजे सीझनला येतात आणि त्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. आधी आपण लहान होतो तेव्हा या शेंगा छान अशा उकळल्या जात होत्या आणि घरातले सगळे सोबत बसून या शेंगा खात होते. शेतात आणल्या जात होत्या. आता तर मार्केटला मिळतात मस्त भरपूर प्रमाणामध्ये आणि सगळे बसून आवर्जून मस्त सोबत खात होते या शेंगा. मात्र मुलं आता या सगळ्या गोष्टीपासून थोडेसे दूर चाललेले आहे. म्हणून मी तर आवर्जून त्यांना हे बनवून देत असते आणि खायला लावत असते. कारण त्यांनाही त्या गोष्टीची चव कळायला हवी आणि सीझनला आलेली प्रत्येक गोष्ट खाल्लेली चांगलीच असते आपल्या शरीरासाठी. तर चला, मी तिकडे शेंगा उकळायला ठेवल्या आणि थोडं बाहेर आलेली होती. तर बघा इथे बाहेर एक पक्षी आलेला होता. आता हा पक्षी कुठला आहे हे मला माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. असा मोठा होता, छान आणि मस्त दिसत होता तो. आधी असे पक्षी फक्त पक्षी संग्रहालयामध्येच बघायला मिळायचे. मात्र आता भरपूर वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात. आधी फक्त चिमणी आणि कावळे दिसायचे. आता कावळे तर अगदी लुप्त झालेले आहेत, तेही दिसत नाही. पण आता वेगवेगळे पक्षीच दिसत असतात. तर चला, मी तिकडे शेंगा उकळायला मांडलेल्या होत्या आणि काही शेंगांच्या मला दाणे काढून घ्यायचे होते. कारण वांग्याच्या भाजीत वगैरे पण टाकून हे दाणे खूप छान वाटतात. तसंच याचं आळण देखील खूप छान लागतं आणि त्यासोबत भाकरी वगैरे असल्या की खूप छान वाटतं ते आळण वगैरे पण. म्हणून शेंगांचे थोडेफार दाणे वगैरे काढून फ्रीजमध्ये राहिले की मग कशातही टाकायला होतात. आणि शेंगानं अगदी छान अशा भरलेल्या शेंगा होत्या, म्हणजे अजिबात कोवळ्या नव्हत्या. मस्त असे टवटवीत होते सगळे ते दाणे वगैरे पण. तर आज गुरुवार होता, म्हणून गजानन महाराजसाठी हार आणायचा होता. मात्र सकाळी थोडं राहून गेलेलं होतं, म्हणून मग सक्षमच्या हाताने मी नंतर बोलवला. तर त्याने हार आणून दिलेला होता. तर मग मी गजानन महाराजला हार वगैरे चढवून दिला. तर मगाशी जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग थोडा वेळ आता मी आराम केला. कारण आज आता वाजत आहे 4:30. तर 4:30 म्हणजे अजून वाजायचे आहे. तर रोज ट्युशनचे मुलं येतात या वेळेवर. मात्र आज मी सकाळीच ट्युशन घेतली होती मुलांची, कारण आज त्यांना सुट्टी होती क्रिसमसची. म्हणून सकाळीच ट्युशन घेऊन घेतली होती. त्यामुळे आता हा वेळ आहे माझ्याजवळ. तर म्हटलं चला, थोडं माझं कपाट आवरायचं होतं. हे जे मागचं कपाट आहे ते. तर आता ते आवरून घेते मी पटकन. तर चला. तर बऱ्याच दिवसापासून हे कपाट आवरायचं होतं मला. आणि कुठे बाहेर वगैरे गेलो आल्यानंतर मग कपडे कधी घाई गडबडी तिकडे तिकडे ठेवण्यात येतात. म्हणून सगळं थोडंसं व्यवस्थित ठेवून घ्यायचं होतं. मात्र कपाट उघडल्यानंतर सुरुवात कुठून करू हेच काही थोडंसं मला कळत नव्हतं. म्हणून मग आधी साड्यांपासूनच सुरुवात केली. आधी साडीचा कप्पा वगैरे जो काही होता तर तो सगळा रिकामा करून घेतला. आणि मग एक एक करून सगळेच कप्पे रिकामे करून घेतले मी. म्हणजे ते व्यवस्थित मग सगळं स्वच्छ करून सगळं नीटनेटकं ठेवायला बरं पडतं. तर बघा सगळं कपाट मी रिकामं करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग सगळं कपड्यांनी स्वच्छ ते छान पुसून घेतलं. कारण कपाटाची दारं जरी लावून असली तरी काही ना काही धूळ ही आतमध्ये जातच असते. म्हणून ती सगळी स्वच्छ मी पुसून घेतली. आणि त्यानंतर तिथे सगळे पेपर वगैरे मी लावून घेतले, म्हणजे मग कपडे वगैरे ठेवायला बरे राहतात. आणि अधूनमधून कपाट हे आवरतच राहावं लागतं. कारण कधी धावपळीत आपण इकडे तिकडे सगळं ठेवून देतो. त्यामुळे ते सगळं अस्तव्यस्त होऊन जातं आणि असं होतं की कधी कधी एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर राहते मात्र ती दिसून पडत नाही. म्हणून सगळ्या गोष्टी जागच्या जागी व्यवस्थित लागलेल्या राहिल्या की बऱ्या राहतात. त्या वेळेवर मिळतातही आणि ते कपाट बघूनही छान वाटतं आपल्याला. तर चला, कपाट वगैरे सगळं स्वच्छ करून झालं, पेपर वगैरे लावून झाले माझे. आणि मग आता एक एक करून मी सगळे कपडे त्यामध्ये लावून घेणार. तर सगळे इथे मी घडी करून ठेवलेले होते आणि मग एक एक करून सगळे कपडे मी लावून घेतले. मुलांचे देखील कपडे, माझे, यांचे, म्हणजे जे थोडे हेवी कपडे आहे, कुठे आपण कार्यक्रमात वगैरे घालून जातो तर ते सगळे याच्यामध्येच ठेवलेले असतात. आणि जे बाजूला कपाट आहे तिथे
मुलांच्या शाळेचे कपडे, डेली यूज करण्याचे जे काही कपडे असतात ते सगळे ठेवलेले असतात. तर चला, सगळं कपाट माझं आवरून झालं आणि सगळे कपडे देखील जागच्या जागी मी लावून दिले घडी वगैरे करून. आणि कपाट बघून खरंच खूप छान वाटत होतं. आता बघूया किती दिवस असंच राहतं हे. असं कपाट लागलं की जागच्या जागी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळून जातात. आणि सगळं कपाट आवरता ते घड्या करताना साधारण 1 ते 1.5 तास माझा पूर्ण गेलेला होता. आणि चला, पण ते कपाट बघून आनंद वाटत होता मला. आणि त्यानंतर मग मी आणि अपेक्षा छान असं इव्हिनिंग वॉकला बाहेर निघालेलो होतो. म्हटलं चला थोडा वॉक घेऊन येऊया. आणि चला, आता व्लॉगचा एंड देखील मी इथेच करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.